नमो बुद्धाय, जय भीम. सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये अनंत आणि असीम अशा मंगलकामना करतो. सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंताने सांगितलेल्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. दानपुण्य करावं, शील पालन करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा आणि आपल्या जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा. बांधवांनो, एक वेळचा प्रसंग, राजा प्रसेनजित जेव्हा भगवंताकडे येतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, नेमकं दान कुणाला करावं? तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की अशा ठिकाणी आपण दान करावं ज्या व्यक्तींना आपण दान करत असतो तो व्यक्ती खऱ्या अर्थाने त्या दानाचा योग्य प्रकारे जर सदुपयोग करत असेल, त्याच्या चालण्यातून, बोलण्यातून, व्यवहारातून तुम्हाला प्रसन्नता लाभत असेल, तुम्हाला आनंद मिळत असेल, तर अशा प्रकारे आपण नेहमी दान पुण्य करावं. बांधवांनो, दान अशाच ठिकाणी आपण केलं पाहिजे की त्या दानाचा योग्य प्रकारे सदुपयोग झाला पाहिजे. आपण दिलेलं दान हे सत्कारणी लागलं पाहिजे आणि त्यामुळे दान देत असताना सम्यक दृष्टी आपल्या चित्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कुठेही आणि कुणालाही आपण दानपुण्य करू नये. खडकाळ जमिनीवरती पेरणं वेगळं आणि सुपीक जमिनीमध्ये पेरणं वेगळं. आपली स्मृती जागरूक नसल्यामुळे, आपल्याकडे सम्यक दृष्टी नसल्यामुळे आपण कधी कधी खडकाळ जमिनीमध्ये पेरून टाकत असतो आणि त्यामुळे बघा योग्य प्रकारचं फळ आपल्याला येत नाही. आणि त्यामुळे जिथे योग्य प्रकारचं कार्य आहे, जिथे कार्य चालू आहे, जे कार्य आपल्या दानामुळे प्रगतीपथास येऊ शकते, अशा प्रकारे अशा ठिकाणी आपण दानपुण्य करण्याचा प्रयत्न करावा. कधी कधी असं होतं की असंख्य लोक एकाच ठिकाणी दानपुण्य करतात, परंतु काम मात्र कुठल्याही प्रकारचं होत नाही. आणि त्यामुळे असं न करता जिथे जिथे आपल्या दानाचा योग्य प्रकारचा सदुपयोग होईल तिथे आपण दानपुण्य करण्याचा प्रयत्न करावा. कारण आपलं दान हे सार्थकी लागलं पाहिजे, आपल्या दानाचं योग्य प्रकारचं पुण्यकर्म, कुशल कर्म झालं पाहिजे. आणि त्यामुळे डोळस श्रद्धेने आपण दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करावी. नमो बुद्धाय, जय भीम.